संघर्षाची वाट संघर्षातून वाट नक्कीच काढू ही ताईंना मी शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो सर्व बंधू भगिनींनो, आणि या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त अशा जमलेल्या भगिनींना मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की या ताई ज्या आहेत या आपल्याला लागलेलं सोनं आहे आणि रत्न आहे. संसदेला संसद रत्न म्हणून सलग 8 वेळा त्यांना संसद रत्न म्हणून मिळालेलं आहे. अशा ताई आपल्याला मिळणं हे आपल्या भाग्याचं काम आहे आणि हे भाग्य आहे की ते आपल्या खासदार आहेत आणि त्यांना याशिवाय महासंसद रत्न म्हणून 2 वेळा सलग मिळालेला आहे. अशा ह्या ताई आहेत. या आपल्या सगळ्या गोरगरिबांच्या, शेतकऱ्याच्या, मजुरांच्या, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्न संसदेत अतिशय जोरदारपणे मांडत आहे आणि हे मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देणं हे बीजेपी सरकारला सोळगीपुळे करून त्यांनी ठेवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना सलग 8 वेळा संसद रत्न म्हणून ते झालेले आहेत. 2 वेळा महासंसद रत्न म्हणून झालेले आहेत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी आपला वेळ जास्त घेत नाही. खूप मोठी माणसं समोर आहेत. फक्त या ठिकाणी एवढंच सांगतो, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचे आपल्या ताई सुप्रियाताई, आपल्या ताई सुप्रियाताई, आपल्या ताई, आपल्या ताई, आपल्या ताई. जय सुप्रियाताई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार. कैलासला बोलायचं आहे. कैलास दादा, रवी, सचिन भोसले त्यांनी आज या छत्रपती शिवाजी राजे फाउंडेशन आणि राजगड ग्रुप यांच्या माध्यमातून एवढा मोठा भव्य मेळावा इथे आयोजित केला आहे. मी 15 वर्ष इथली खासदार आहे, पण इतक्या मोठ्या संख्येने महिलांची ताकद मी आज पहिल्यांदा पाहिली. मी गंमत वाटत होते येताना, ज्या पद्धतीने तुम्ही मला मिठ्या मारल्या, माझं स्वागत केलं, माझी ताकद लढायची आणखीन वाढली. मगाशी त्या दादांनी माझं कौतुक केलं की मला अनेक वेळा संसद रत्न मिळाले. मी इथे सगळ्या माता भगिनींना सांगते की शाळेमध्ये मला 70-80% मार्क मिळायचे. कधी आई वडील म्हणले नाहीत की मार्क वाढवा. आपली गाडी चल रही थी, पटरी पे चल रही थी, पटरी पे चल रही थी. ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, लग्न झाली, मुलं झाली, काम सुरू झालं. पक्षांनी ठरवलं राज्यसभेत काम करा. 3 वर्ष बरं काम केलं, लोकसभा लढा. मग 2 वर्ष आधी संपूर्ण मतदारसंघ फिरले. मतदारसंघ फिरल्यानंतर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून मला दिल्लीला पाठवलं. 5 वर्ष सुखात गेली. सत्तेतला पक्ष होता, सब चल रहा था, सगळे मिळून काम करत होते, विकास चालला होता, चाललं होतं. त्यानंतर दुसरं इलेक्शन आलं. दुसरं इलेक्शन मध्ये आपली गाडी थोडी स्लो हो गई, लेकिन पास हो गई. लक्षात आले की भैया अभी मेहनत करनी पडेगी, ऐसा नहीं चलेगा. ते झाल्यानंतर जी ऍव्हरेज 70-80 वाली आपली चाललं होतं, कधी मला वाटलं नव्हतं की आपलं काय पुढे होईल. भगवान भरोसे, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आजचा दिवस जगायचा. कल किसने देखा है, कल का कल देख लेंगे, आज तो जिले. असं करत करत पहिली 5 वर्ष झाली, दुसरी 5 वर्ष आली आणि मला संसदेतलं पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. आता आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. या दिवशी अनाऊन्स झालं, मी त्याला चेक केलं, नक्की आपलंच नाव आहे ना. नाही आपलंच नाव आहे. मी 4 वेळा चेक केलं, सुप्रिया सदानंद सोडे, सुप्रिया. काहीतरी वेगळेच झाले. मी लहान जेव्हा होते ना, तेव्हा मी माझ्या आई वडिलांना विचारायची मी मार्क मिळते, काय करायला पाहिजे. ते म्हणले, बघ जेवढी बुद्धिमत्ता असते ना तेवढेच मार्क मिळणार. त्याच्यामुळे मला वाटायचं आपले बुद्धिमत्ता 70-80% जे आहे चल रहा है, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मराठी कुटुंब कशी असतात. आई मुलांचं कौतुक वगैरे करायचं मराठी घरात पद्धतच नाही. जितकं मुलांना वाईट बोलू त्यांना वाटतं तेवढं डोकं जागेवर राहील. म्हणून सारखं तू दिसायला चांगली नाहीयेस, तू सावळीच आहेस, तुझं काहीच होणार नाही, काही हरकत नाही, कष्ट कर, असं असं करत किंवा तुझं नशीब हेच आहे, असंच आपले बोलतो आपण. ठीक आहे, तर मला काय फार त्याचं दुःख नव्हतं, आपली सवय झाली होती. आणि त्यानंतर
मी जेव्हा पहिली आले तेव्हा घरी गेले आणि माझ्या आई वडिलांना म्हणले की अहो तुम्ही म्हणायचा माझी बुद्धिमत्ता तेवढीच आहे, पण मी पार्लमेंटमध्ये पहिली आले हो. माझे वडील म्हणाले मुलगी कोणाची आहे. मी म्हणलं लहान होतं तेव्हा म्हणायचं बुद्धिमत्ता होती तेवढेच मार्क मिळणार, आता म्हणता मुलगी आहे म्हणजे वाईट झालं तर माझं चांगलं झालं तर तुमचा हा कुठला नियम. आणि त्यानंतर सातत्याने तुमच्या आशीर्वादामुळे 1 नाही 8 वर्ष सलग ज्या मुलीची गाडी 70% जात नव्हती ती देशात 1 नंबरला आली. याचं श्रेय माझं नाही आहे, तुमचं आहे. तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने, माझ्या अंगावर आत्ता काटा येतोय जेव्हा मी इथून आले तेव्हा, प्रेम आणि विश्वास, तुमच्या डोळ्यातला विश्वास आहे ना तो बघून मला दडपण येतं. मला दडपण येतं जेव्हा मी पार्लमेंटमध्ये उभी राहते ना, तेव्हा मी एक मोठा श्वास घेते आणि म्हणते विठ्ठलाचं माझं भयंकर प्रेम आहे. माझी श्रद्धा सगळ्यावर आहे, माझी अंधश्रद्धा नाही. पार्लमेंटला मी विठ्ठलाला त्रास देणार नाही, त्याच्यासाठी मुझे मेहनत करनी पडेल इलेक्शनसाठी. पण एरवी सकाळी उठल्यावर रामकृष्ण आणि हरी मुखे म्हणा, हरीचं नाव तोंडात ठेवायचं आणि कामाला जायचं, सगळं व्यवस्थित होतं. हे करत असताना मागच्या ऐकू येते का मागचे? हा येते. मी फार आवाज चढवून बोलत नाही कारण का मला आवाज चढवून बोलायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी लोकांशी अशी वागते जसं माझ्याशी लोकांनी वागलेलं आवडेल. बरोबर फॉर्म्युला. आणि मी मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आहे, त्याच्यामुळे मला मर्यादेत राहायचं माहिती. त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम याचे संस्कार आपल्यावर झाले. त्यामुळे मला तुम्हाला काय सांगायचंय की मी पहिली आले, मी पहिली आल्याचं सांगायचं नाही. मला सांगायचंय की तुमच्या प्रत्येकाच्या मुलामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे. एखादा विषयात कमी मार्क पडले तर घरी रुसू नका, चिडू नका. उसके लाइफ में भी एक टर्निंग पॉइंट आएगा. आणि माझ्यासारखी 70% वाली जर देशामध्ये पहिली येऊ शकते तर तुमचं प्रत्येक मूल आयुष्यात कधीतरी पहिलं येईल. तुमच्या मुलांवर विश्वास टाका आणि त्यांना जे जमतं ते करायला द्या. मला खासदारकी जमते म्हणून पहिलं येते. तुम्ही उद्या सांगा पुरणपोळी लाटणं द्या, त्याच्यात नापास. मोदक करायला बसवा, नापास. काय करू, येतच नाही ना, स्वयंपाकात नाही हो जमत, काय करणार. मग एक पळती वाट काढते मी, दुसऱ्याला जे चांगलं आहे त्याच्यात आपण कशाला वेळ घालवायचा. लोक म्हणतात हा बरोबर आहे असं म्हणते. खरं स्वयंपाक येत नाही हा प्रॉब्लेम आहे. आधी जमायचं, आता नाही जमत, आता जातच नाही स्वयंपाकाला. मुलं म्हणतात की आधी कसं आई म्हणायची ना, आईच्या हात के परोठे याद आ रे. ते म्हणतात आमच्या आईचं आम्हाला म्हणाले मम्मी का मॅकडॉनल्ड याद आहे. म्हणतात काय लाज काढताय आईची. खरंच बोलतात हो माझी पोरं अशी, काय सांगायचं तुम्हाला. आणि आता इतकी बाहेर असते की मावशी म्हणायची वेळ येईल. नक्की आई आहे का मावशी अशी वेळ झाली आहे माझी. ना नवऱ्याशी बोलले 5 दिवस झाले ना मुलांशी बोलले. कारण सकाळी उठायचं वकिलांशी बोलायचं, नंतर पार्लमेंटला जावायचं, त्यांच्याशी लढत राहायचं. पार्लमेंट संपलं की परत वकिलाकडे जायचं, घरी यायचं, आंघोळ करायची, झोपायचं. डोकं भरभरत असतं दिवसभर. पण आता ना गंमत यायला लागली आहे. आपल्याकडे काय म्हणतात, शहाण्यांनी कोर्टाची पायरी. मी तर इतकी शहाणी आहे तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढले, खाली चढलेच नाही. आता आलं म्हणतात चढून तर बघूया. आणि आता ना कोर्टात गेलं नाही की असं भीती वाटते काही दिवस. अरे कोर्टात गेलोच नाही, असं काहीतरी झालंय चुकल्यासारखं. वकिलाचा आत्ता पण गाडीतून उचलायला मला 10 सेकंड उशीर झाला. याचं कारण वकिलाचा फोन आला, बाबा सब कुछ रुक सकता है, वकील नाही रुक सकता. काय रे बाबा, ते नाही फायलिंग करायचंय, कुठलं चिन्ह पाहिजे. म्हटलं अरे दे, कुठलं देतील ते घे, चिन्ह घे म्हणजे झालं. कारण का मी प्रचाराला उतरले, पक्षाचा पत्ता नाही, चिन्हाचा पत्ता नाही. फक्त सुप्रिया सुळेला वोट द्या एवढंच म्हणेन, चिन्ह किधर आहे. पक्ष पण घेऊन गेले, चिन्ह पण घेऊन गेले, आमदार पण घेऊन गेले, सब कुछ लेके गए. अभी फकीर है तुम्हारी बहन. हा पण फकीर असते तर एक सांगते, माझे विरोधकी म्हणतील सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. बाकी काही घेऊन जायले, माझी इमानदारी नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यामुळे मला काही चिंता नाही. काय नाही दिलं ना तर बघू शेवटच्या दिवशी. आणि मी तर लोक मला म्हणतात चिन्ह कसं पोचवणार. म्हटलं कशाला काळजी करता, ते जुनं चिन्ह घेऊन गेले.
तुमच्यासारखे सगळे उत्साही आणि मीडियावाले ते म्हणतील अरे कुठलं चिन्ह मिळालं, डबल पब्लिसिटी होईल आपल्या चिन्हाची, कराय की नाही. ज्या दिवशी चिन्ह गेलं जाऊ दे ना. मला लोक म्हणतात एवढं कसं रिलॅक्स मध्ये. म्हटलं अदृश्य शक्ती आहे, ते चिन्ह नेणारच होतं. उद्धवजींचं नेलं, आज आमचं नेलं, काय प्रॉब्लेम आहे. ते मराठी माणसाचा द्वेषच करतं दिल्ली. छत्रपतींच्या काळात ही केला, काही बदललेलं नाही. आज तू बाबाला आवडो ना आवडो, आज सत्तेमधल्या लोकांचा माझा आरोप आहे की छत्रपतींनी उभं आयुष्य सगळं दिल्लीला लढण्यात घालवलं. आज ही काय वेगळी परिस्थिती आहे. आज मराठी माणसाचा अपमान कोण करतंय तर ती दिल्लीची अदृश्य शक्ती करते. मला सांगा, उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणी स्थापन केला? मराठी माणसाने स्थापन केला. मराठी माणसाचा पक्ष तुम्ही घेऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोली आदरणीय पवार साहेबांनी केली. केलं की नाही? मला सांगा, स्वतःच्या वडिलांना किंवा कुणालाही ज्येष्ठाला घरातून बाहेर काढाल का तुम्ही? ही आपली संस्कृती नाही. आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचे सगळे संस्कार आहेत. अरे ज्या मुलांनी सत्ता सोडली, 14 वर्षाचा वडिलांसाठी वनवास केला, हे आमचे संस्कार आहेत. दुसऱ्याचं नको आम्हाला काय. आणि मी तुम्हाला सांगते काय लागतं, घेऊन जाऊ दे पक्ष आणि चिन्ह. अरे मेंदू आहे ना, सगळं चालतंय, हात पाय डोकं सगळं चालतंय. नवीन शून्यातून उभा करू आणि भ्रष्टाचार मुक्त असा पक्ष तुमच्या समोर उभा राहू, ज्यांनी कधी दुसऱ्या कोणाचं केलेलं नाही. कधी गरीब आदमी का लेखे खुद का बडा बंगला नाही बनाएंगे. दुसऱ्याच्या अश्रूवर कधीही माझा महल मी बांधणार नाही. स्वतःच्या कष्टाने, घामाने आणि रक्ताने आणि स्वाभिमानाने नवीन पक्ष काढू, नवीन उमेदनी करू आणि या राज्यामध्ये रामराज्य आणून दाखवू. तुम्हाला शब्द तुमची एक बहीण म्हणून देते. आपल्याला काय, मला खरं सांगा, तुम्ही जन्माला येता तेव्हा काय घेऊन येता सांगा. आणि जाताना काय घेऊन जाता? मग असं वाटतं कशासाठी धावतोय, कशासाठी पळापळी करतोय, कशासाठी? काय कुछ नहीं है. खाली हाथ आएंगे और खाली हाथ जाएंगे, लेकिन उसमें तुम्हारी सेवा करके ही जाएंगे. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तुमची भगिनी लढते. मला नाही तर सत्ता जन्मापासून पाहिली हो. तुम्हाला जर वाटत असेल ना सत्तेने स्वयंपाक तुम्हाला चांगली झोप लागते, हा गैरसमज आहे तुमचा. सत्तेने झोप लागत नाही, प्रेमाने झोप लागते. नाती रिश्ते मायने रखते मेरे. सत्ता येईल आणि जाईल, लोक आपल्या बरोबर राहिली ना, ती आपली सगळ्यात मोठी सत्ता आहे. मला खरं सांगा, सगळ्यात आयुष्य सुखाचं आणि दुःखात कोण लागतं? सत्ता लागते का लोक लागतात? लग्न असेल तरी लोक पाहिजे. तो शेवटी आपली मेहंदी काढायला आणि हळद दळायला लोक लागतात. हो, ते बाहेरून आणतात येत नाही पैशाने, मनाने करावं लागतं. आणि घरात अडचणीचा काळ आला तरी अश्रू पकडून हात धरायलाही माणूसच लागतो. ते काय सत्ता पैसा काय कामाला येत नाही. त्यामुळे संघर्षाचा काळ आहे. अरे सगळे मला म्हणतात संघर्ष बोट. अरे कसला संघर्ष? अरे मजा आ रहा है बोल. कधीतरी इकडे जायचं. आणि मला आश्चर्य वाटते की लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढलाय. म्हणजे मगाशी पण त्या कोण मला म्हणलं, मी आता ह्याच्यात आले होते, बारामतीवरनं येत होते दुपारी, एका मुलांनी खिडकीत काढून सांगितलं, मला सांगतं नारी शक्ती जीतेगी, इन सब पे भारी पडेगी. त्याला विचारलं काय थोडं वजन वाढवू का, भारी पडेगी. पण एवढा विश्वास मी तुम्हाला सांगते. मला आणि मला काय, अहो मी एकुलती आहे, मला भांडायचं कसं हेही माहिती नव्हतं. कुणाबरोबर भांडायचं? फॅमिलीत सगळ्यात लहान आई वडिलांनी एकुलती, कशाला लॉलीपॉपवर भांडू का, ड्रेसवर भांडू का, कशावर भांडू? कधी वेळच आली नाही. आणि आज पण माझं भांडण कुणाचीच नाहीये. मी भांडतच नाही, कारण का माझा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही. माझी असत्याच्या विरोधात लढाई, माझी हुकुमशाहीच्या विरोधात लढाई. तुम्ही माझ्यावर लादलं तर नाही चालणार. प्रेमाने मागा, अरे जो मर्जी दे देंगे, काय प्रॉब्लेम आहे त्याला द्यायला, मला काय अडचण येत नाही. मांगो सब कुछ दे दूंगी तुमको, पण छीन के लोगे तर नाही. प्रेमाने मागितलं तर सांगा मावशी द्याल की नाही मला काय, पण हिसकावून घेतलं तर आवडेल का तुम्हाला? आणि मी माझ्यासाठी मागतच नाहीये. मी या सगळ्या तमाम महाराष्ट्राची जनता, विचार करावं तुम्ही,
तुम्ही आमचे कुटुंब नाही आहात का? आहे की नाही? मग ठाकरे कुटुंबाला तुम्ही बघितलं काय घेतलं, ज्या पद्धतीने माझा मराठी माणसाच्या अपमानाला मला विरोध. आणि तुम्ही कोण आमचं सगळं करणार आहात? दिल्लीवरनं अदृश्य शक्ती आम्हाला सांगणार की अरे हे असा निर्णय घ्या. नाही चालणार. महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे, छोट्या घरात जगीन पण स्वाभिमानाने जगीन. नाही कुणा दिल्लीला काही करू दे. आमच्या महाराष्ट्राचे सगळे निर्णय दिल्लीत होतात आता. नाही चलेगा. महाराष्ट्राचे निर्णय महाराष्ट्रातच होणार. जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली तर माझ्या मुलांच्या नोकरीचा हक्क दुसरं राज्य नेऊ शकत नाही. ते हक्काने आमचं आहे आणि ते आमच्या मुलांचं आहे. तुमच्या मुलांचंही भलं हो. शेवटी आई आहे हो, मावशी हो. पोरं आपली पोरच आहे. मग तुमचं असू दे किंवा माझं असू दे, काय फरक पडतो? ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. पण जे हक्कानी मेरिटवर आपण पास झालोय, मेरिट मधल्या गोष्टी महाराष्ट्राच्या मेरिटलाच राहिल्या पाहिजेत, दुसऱ्याला नेता कामा. आणि महागाई, बेरोजगारी. 100 लोक जर मला भेटायला येतात ना तर 95 लोक नोकरी मागतात मला. कुठून देणार नोकऱ्या? नाहीच आहेत नोकऱ्या. आणि ज्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या. किती लोकांची परिस्थिती अशी आहे? महागाई कमी आहे का मला सांगा? माझी आई तर महागाईवर तर असं मला, मी घरात एक पाऊल शिरले, थकून गेले. ताई म्हणजे बघितलं आजचं बिल किती आलं घरात. तिथं सुरू होतं महागाई महागाई. तुम्हाला असं वाटत आहे शरद पवारांच्या बायकोला काय महागाई? आमची आई नाही माहिती, ती तुमच्यासाठी पुणेकर आहे. ती आज स्वतः भाजी आणायला स्वतः जाते आणि त्या भाजीवाल्या मावशीची अजूनही भांडते, लसूण टाक, कोथिंबीर 400 रुपये झालाय. जाऊ त्यांना नको टाकू बाई, घरात शिरल्या कटकट नको बाई त्या कोथिंबीरीची. असतं परिस्थिती कशी. काय स्वस्त राहिलंय मला? शिक्षण स्वस्त झालंय, काय स्वस्त आहे मला सांग? महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी. मला लाज वाटते सांगतात की आज मी माझ्या मतदारसंघात फिरते तेव्हा ती कोयता गँग फिरते. कोण ही कोयता गँग? कुठून आली? कसे काय? हिंमतच कशी होते? बरं उल्हासनगरचं बघितलं का नाही? भारतीय जनता पक्षाचा आमदार स्वतःच्या मित्र पक्षाच्या माणसावर गोळी चालवतो, ते पण पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर आहे. हक्काने आपण जातो तिकडे. आर पाटील हयात असताना प्रत्येक महिलांना त्यांनी शपथ दिली होती की कधी तुझ्या नवऱ्याने जर तुला कधी त्रास दिला, आबा माझा भाऊ आहे समाधान, पोलीस स्टेशनला जा, मी करतो काय करायचं. ते दिवस राहिलेत का आता? काल गोळीबार बाणेरला झाला. ओ इथे बाणेर, कोयता गँग इथे फिरतीये. माझ्या लेकी कॉलेजला शाळेला जातात, हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात, डॉक्टर म्हणून काम करतात. आईचं काळीज जळतो, ती पोरगी घरी येतो. आई सारखी मोबाईलवर नाही तर बघते पोरगी आली का, पोरगी आली का. खरं आहे का नाही? माझं भाषण चुकत असेल तर मला सांग. अहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे महिलेला देवी सोडाओ, आम्हाला माणूस म्हणून द्या. आम्हाला नको देवी वगैरे काही. आम्हाला फक्त माणूस म्हणून सन्मान द्या. आम्हाला बाकी काही नको. बाकी आम्ही कष्टाने करू शकतो. पण आज जर प्रत्येक महिलेला तिची मुलगी आणि सून कामावर जाताना जर तिला चिंता वाटत असेल तर या राज्यात काहीतरी चुकतंय. नागपूरमध्ये 7 दिवसात 7 खून झाले. कोण आहे त्याला जबाबदार? ठाण्यामध्ये तुम्ही बघताय, पुण्यामध्ये बघताय. ठाणा, पुणे आणि नागपूर सत्तेची 3 केंद्र आहे. मग तिथे जर 3 केंद्र असताना असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं? गुंडागर्दी नाही चलेगी. मग मी जेव्हा देवेंद्रजींचा राजीनामा मागते म्हणतात ते सारखेच मागतात. अहो तुम्ही खून बंद करा, आम्ही राजीनामा मागणं बंद करू. त्यामुळे आज राज्यात जे चाललंय त्याच्या विरोधात माझी लढाई. माझी वैयक्तिक भारतीय जनता पक्षाची काय लढाई असणार? माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही, माझी राजकीय लढाई. आणि माझी राजकीय लढाई ही दिल्लीच्या तख्ताबरोबर आहे. मी महाराष्ट्रात कुठल्या मराठी माणसाची नाही लढणार. मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. ती दिल्लीवाली आपल्याला भांडणं लावून देतात आणि फटाका लावून पळून जातात. नाही चलेगा. आणि यांच्याशी काय भांडायचं? जे दिल्लीच्या समोर एवढे वागतात त्यांच्याशी काय लढायचं? लढायचं असेल ना आपल्यापेक्षा ताकदवर माणसाची लढा. हो, आपल्यापेक्षा वीक आहे त्याला दम द्यायला विचारतो का? हा बिचारा कॅमेरामॅन आहे, त्याला मी दम दिला काय करेल बिचारा? म्हणे जाऊ दे बाई, खासदार करायची नाही. त्याला बिचाराला दम देईल, ते घाबरेल. पण बिचारा नंतर कुठली बाई आहे, फार उद्धट आहे असं पुढे सोडून देईल. पण दम तर देऊ शकते मी त्याला. पण मग ह्याला बिचाराला कशाला दम देऊ? यम दिन तर जो मेरे से ज्यादा ताकतवर है ना उसके साथ लढूंगी. म्हणून स्वाभिमानी मराठी मुलगी.
आणि ती पण वैयक्तिक लढाई नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात आहात. अरे तुम्ही ठाकरे आणि पवारांना पण त्रास दिला तर सोडा, हा आमचा प्रश्न आहे. बघून घेऊ आम्ही, लढू. ती काही गाळानी तुमच्यापर्यंत गाणार नाही. आणि त्यांनी पक्ष आणि चिन्ह नेलं ना म्हणून रडत पण बसणार नाही. जेवढी शरद पवारांची मुलगी आहे तेवढी प्रतिभा पवारांची पण मुलगी आहे. स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. मला नाही एकीकडे अदृश्य शक्ती आणि सत्ता आणि दुसरीकडे कर्तृत्ववान आई वडील आणि संघर्ष. कुणाबरोबर उभं राहिला असता? सत्ता आणि अदृश्य शक्ती का आई वडील आणि सत्याबरोबर? कुणाबरोबर उभं राहिला असता? सांगा मावशी मला, कुणाबरोबर उभं राहिला असता? आई वडिलांबरोबर उभं राहिला की नाही? आणि मराठी माणसाबरोबर. कारण का ही लढाई त्यांच्या विरोधात आहे. अहो गडकरी साहेब एवढे चांगले नेते, भारतीय जनता पक्षाचे नेते, पण आम्हाला एवढं प्रेम देतात, मान सन्मान देतात. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. गडकरी साहेब जरी भारतीय जनता पक्षात असले तर चांगलं काम केलंय, चांगल्याला चांगलं म्हणतोच आम्ही. काय त्यांचं झालं? गडकरी साहेबांना साईडलाईन केलं. अहो सोडा, मी ज्यांचा बिचाऱ्यांचा राजीनामा मागते बिचारे देवेंद्र फडणवीस, मला त्यांचंही वाईट वाटतं. अहो 105 आमदार निवडून आले, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं. त्यांना काय केलं? 10 पैकी 10 मार्क, 5 मार्क कमी केले आणि सांगितलं डेप्युटी सीएम व्हा. 5 मार्क कमी, त्याच्यातून अजून अर्ध कमी करून 2.5 मार्कावर आणलं. कोण डेप्युटी सीएम? बिचारा एका बाकावर दोघांना बसव. 105 आमदार आहेत, 105 आमदाराच्या माणसाला 2.5 मार्कावर. 2.5 मार्क म्हणजे इथे कोण टीचर आहे का, शिक्षिका आहे का? 2.5 मार्क 10 पैकी म्हणजे 5 का नापास? परवा तुमच्या माझ्या पुण्यात हो, मी तुम्हाला सांगते, मी खासदार इतके वर्ष सगळे यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, पंजाब सगळ्यांची पोरं आपल्याकडे सिम्बायसिसला नाही तर इकडे आपल्या विश्वजित कदमकडे शिकायला आहेत. सगळ्यांची माझ्याकडे नंबर असतो. ते म्हणतात ताई आपके पीछे आप बन जाओ उनका गार्डियन. ठीक आहे, गार्डियन आपले कुठल्या पक्षाचे असे ना, आपले सगळ्यांची पोरं सगळ्यांची गार्डियन मी असते. का पुण्याला पाठवतात? कारण का पुण्यामध्ये त्यांना असं वाटतं नशा नसतो, चांगले संस्कार होतील, आपली पोरं पुण्याला शिकली पाहिजे म्हणून लोक पुण्याला पाठवतात. आणि परवा काय झालं? निखिल वागळे आणि आसिम सरोदे कशाला पुण्याला आले? त्या भाषण करायला. आज शिरायला तो आहे का ड्रायव्हर इथला त्या गाडीचा? वैभव भक्तीत आहेच ना, पण वैभव कुठे? हा मुलगा त्या दिवशी निखिल वागळेंची गाडी दगड मारत होते तेव्हा हा चालवत होता. इतक्या हिम्मत की दाद देनी चाहिए. जरी दगड मार, आणि काय गुन्हा होता का मला सांगा? निखिल वागळे आणि आसिफ सरोदे भाषणच करायला आले होते, दुसरं काय करणार? त्यांच्या गाडीवर हल्ला बघितला की नाही टीव्हीवर? हा मुलगा गाडी चालवत होता, थांबला नाही, चलते रहो. हे मराठी स्वाभिमानी गाडी सोडून पळून नाही गेला तो. निखिल वागळे आणि यांच्या बरोबर राहिला. निखिल वागळे त्याला म्हणाले, अरे चालवतंय, जमतंय का? तो म्हणला चिंता करू नका, मी पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, कार्यकर्ता आहे, मी पळून नाही जाणार, मी तुम्हाला सोडणार. आणि आज त्यांच्या भाषणात ते म्हणले की आज मी जिवंत आहे. निखिल वागळे म्हणाले याच्यामुळे. आणि त्या गाडीच्या पुढे ते मुलं जेव्हा हाणामारी करत होती, दगड मारत होती, तेव्हा ही महाराष्ट्राची मराठी स्वाभिमानी मुलगी भक्ती उभी राहिली आणि म्हणाली नाही झालं. तिच्या डोक्याला इथे खूप पडलं, हॉस्पिटलमध्ये गेली, रक्त येत होतं, पण तरी लढली. ही मराठी स्वाभिमानी मुली आहे, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. अरे सत्ता येते आणि जाते, स्वाभिमान एकदा गेला ना परत येत. त्याच्यामुळे आमची ही लढाई वैयक्तिक कुणाबरोबर नाही आणि कुठल्याही मराठी माणसाबरोबर नाही. आमची लढाई त्या अदृश्य शक्ती बरोबर आहे, कारण का ते मराठी माणसाच्या विरोधात आहेत, हा माझा आरोप आहे. त्याच्यामुळे लढेंगे और जीतेंगे. त्यामुळे मी नाही घाबरत त्यांच्या कशाला घाबरायचं? आपण काय केलंच नाही तर आपण कशाला त्यांना घाबरायचं? मी त्यांचा मान सन्मान करते. मगाशी मी कुणाला तरी सांगितलं, मी प्रधानमंत्र्यांबद्दल नेहमी चांगलं बोलते. माझं सेटिंग आहे म्हणून नाही, पण या देशाचा प्रधानमंत्री आहे तेवढं मला कळतं. तेवढे संस्कार आहेत, ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांच्या वयाचाही सन्मान झाला पाहिजे. ते 74 वर्षाचे, 74 वर्षाचे म्हणजे माझ्या आईच्या वयाचे ते जवळपास. आईच्या वयाचा माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसलाय,
एवढंच आमच्यावर संस्कार झाले. तो मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेते, रामकृष्ण हरी नाव घेते, एवढे तर संस्कार मला झाले की वयाच्या मोठ्या माणसाशी नेहमी आदराने चालतो. त्याच्यामुळे मी प्रधानमंत्र्यांवर कधी टीका करत आणि वैयक्तिक मी कुणावरच करत आहे. माझी लढाई त्यांच्या महागाईच्या विरोधात, त्यांच्या बेरोजगारीच्या विरोधात, त्यांनी केलेल्या ह्यांच्या हाणामारीच्या विरोधात आहे, त्यांच्या दडपशाहीच्या विरोधात आहे. अहो, आम्ही मोकळा श्वास घेणारी लोक. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाही म्हणायला शिका. मी सगळ्या महिलांना सांगते, तुमच्या लेकींना नाही म्हणायला शिकवा. मी माझ्या मुलीला शिकवलं की जे नाही चांगलं त्याला नाही म्हणायला हिंमत जास्त लागते. हो म्हणायला हिंमत लागत नाही, नाही म्हणायला हिंमत लागते. बरोबर आहे की नाही मावशी? दाद देतायत माझ्या भाषणाला. हे आपले मराठी संस्कार आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या एवढ्या ज्या मोठ्या महिला भगिनी एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याने आल्या, आमच्या 3 बंधुराजांनी तुमच्यासाठी हा सुंदर कार्यक्रम आज केलेला आहे. त्याच्यात मी थोडा जरा सिरियसनेस आणलेला आहे. त्याच्यामुळे थोडं लाईट करूया आता. तुम्ही गेले संदीप भाऊ, आपली ऑर्गन. हा, तुम्ही तिघा पुढे या, त्यांचे तर आभार मानूया. कैलास, रवी भाऊ आणि सचिन, तुम्ही या पहिले तिघा. तुम्ही तिघा या पुढे. या तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी एवढं चांगलं नियोजन आपल्यासाठी केलंय. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, जेवण आहे का? नाही, वाजलेत 9:15. 9 वाजलेत म्हणजे आता घरी जाऊन त्यांनी कुकर लावायचं. तुमच्यावरचं प्रेम आहे ताई ते सगळं. माझ्यावरचं प्रेम मी विचारलं घरी जाऊन कुकर लावायचं आहे, तर तो माझ्याच गळ्यात घंटा वाजतोय आणि म्हणतोय माझ्यावरचं प्रेम आहे. माझ्यावरचं प्रेम नाही या, त्याचं इनडायरेक्टली सांगणं की घरी जा आणि लवकर डाळ लावा. कारण का मला काय जे स्वयंपाक करून आलाय का करायचंय? करायचंय. आता घरी जाऊन कुकर लावणार. आणि टीव्ही सिरियलचं काय? हा, आजचे सुटले. आई कुठे काय करते? मग कुठला बघता? आज संडे. मग डबा बाहेरून मागवलाय का काय? हा, काही हुशार बायका स्वयंपाक करून आलेच. काय स्वयंपाक केलंय? मसाले भात टाकून. अच्छा, पावभाजी, बादशाह मसाला. पुढच्या वेळी सुहाना मसाला घे, आपल्या मतदारसंघात बनतो सुहाना. व्हेरी गुड. सुहानाची फॅक्टरी आपल्या दौंड मध्ये. हा, सुहानाच घ्या. दौंडला मोठी फॅक्टरी आहे का दौंडकर? अरे वा, खुश झाले दौंडकर. पण या तिघांचे खूप खूप आभार. आज स्वयंपाक केला नाही त्याच्यामुळे मलाही जेवण नाही दिसतंय. आता कुठेतरी कैलासची भेळबीळ खायला लागेल, कारण का मला जायचंय मुंबईला आज रात्री. कारण का उद्या सकाळी एक इंटरव्ह्यू देऊन परत यायचंय दुपारपर्यंत. त्यामुळे मी फार वेळ तुमचा आज घेणार नाही. पण खूप अतिशय उत्तम कार्यक्रम या तिघांनी आज केला. खूप मन मोकळेपणे, जणू काय माझ्या बहिणींशी मी बोलत होते असं मन तुमच्या समोर मोकळं केलंय. आजकाल या कॅमेरावाल्यांमुळे खरं बोलताच येत नाही, मन मोकळंच करता येत नाही. आणि परत मन मोकळं केलं की म्हणतात ह्यांना निशाणा. सारखं काय निशाणाच घेऊन बसलेला असतो काय? कधीतरी मन मोकळं करायचं नाही का? काही बोललं ना ती याचा वाईटच अर्थ काढतात की हे ह्यांना उद्देशून. ह्यांना माझ्या मनातलं कसं कळतो की मी ह्याला उद्देशून बोलते आणि त्यांना हेच ठरवणार माझ्यासाठी. ते टीव्ही सिरियल मधले लोक असतात ना, तसे व्हायला लागले हो. ते सगळंच माझा पण विचार ते करतात आणि स्वतःचा पण विचार तेच करतात. पण ठीक आहे, आता चाललंय असं. पण त्यांचं पण आम्ही जर अशी भाषणं नाही केली तर त्यांचं चॅनल कसं चालणार? तो बिचारा आपला एवढा कॅमेरा घेऊन धावधाव करत असतो. मला नेहमी या कॅमेरामॅनचा आणि या सगळ्या मीडियावाल्यांचं मला खरंच वाटतं, त्याला 24 तास आम्ही काम करतो, आमच्या मागे यांना करायला लागतं. काय बातमी मिळते का? बातमी सकाळी 7ला घरातून निघाले तरी तो बाबा असतो आणि संध्याकाळी 11 वाजता गेला तरी तोच बाबा असतो. या खरंच हे जे फील्डवरचे पत्रकार आहेत ना, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. बिचारे एवढे कष्ट करतात ना खरंच. आणि बिचाऱ्यांना परमनंट पगार नाही, काही नाही. आता निवडून आले ना की आता त्यांची बाजू घेते. आता त्यांच्यासाठी पुढची 5 वर्ष यांची लढाई लढायची आपल्याला. पण आज तुम्ही आलात, एवढा सुंदर कार्यक्रम, भव्य कार्यक्रम या भागात झाला. आणि एवढी महिला शक्ती. एका जेव्हा महिलेवर अडचण येते ना, छोटस नवरा बोलला, सासू बोलली, बहीण बोलली, भाऊ बोलला, तर टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा तिचा संघर्षाचा काळ येतो ना, तेव्हा ती पदर बांधून ज्या पद्धतीने लढते ना, ही महिलांची ताकद आहे आणि ती सहनशक्ती आहे. लोकांना नेहमी वाटतं आपण गप्प बसतो ना, बोलण्या आरेला कार्य म्हणायला हिंमत लागत नाही हो. पण बोलण्याचं सहन करायला जास्ती ताकद लागते. त्याच्यामुळे ती ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे
आणि राजकारण आणि समाजकारण हे मी फक्त तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. मी एवढीच तुम्हाला प्रार्थना करते की तुमची ही महिला भगिनी गेली 15 वर्ष तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेलेली आहे. 8 वर्ष देशात पहिली येते. मला ह्याही वेळा मेरिट मध्ये मार्क आणलेत म्हणून मेरिट मध्ये मला पास करा एवढीच तुम्हाला विनम्रपणे विनंती करते. 3 वेळा मला निवडून दिल्याबद्दल तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाचं नाव माहिती नाही म्हणून ते बाजूला ठेवूया आजच्या पुढे. ताई जसा मेसेज तुम्ही सगळ्यांच्या वतीने दिलाय तर तुमच्या वतीनं एक मेसेज आम्ही पण देणार आहोत.